नमस्कार, माझं नाव निर्मला दिनेश पाटील. मी नावजे गावाची लेक आहे. मला या आई गैलाईची खूप आधार आहे. आम्हाला नावजे गावाच्या सगळ्या लेकींना ह्या गैलाई देवीचा खूप मोठा आधार आहे. आम्ही आईला विसरलो ना तरी आई आम्हाला विसरत नाही. तुम्हाला मी माझा अनुभव सांगते. माझे मिस्टर आजारी होते तेव्हा, आणि आमचा एक विशेष आहे, आम्ही कुठल्या बाकीच्या मंदिरात गेलो ना, आम्ही लहानपणापासून म्हणजे आम्हाला अक्कल आल्यापासून आमच्या हाताला हात जोडले का आम्ही आई गैलाई. म्हणजे गणपतीच्या मंदिरात गेलो तरी आम्ही काय म्हणतो, आई गैलाई. आमच्या हृदयातच आई आहे. त्याच्यामुळे प्रत्येक देवासमोर पहिलं नाव येतं ते आई गैलाई. असं नंतर आम्ही दुसऱ्या देवाची त्या देवालाचं नामस्मरण करून परत पुन्हा आई गैलाईचं नाव घेतो. एवढी आमच्या नसात भरलेली आहे आई गैलाई, आणि आम्हाला ती कधीच विसरत नाही. माझा मोठा अनुभव आहे. माझे मिस्टर आजारी होते 3 वर्षापूर्वी, खूप आजारी होते. पण मी सांगायची माझ्या आई गैलाईचं मला यायला मिळत नव्हतं, तर मी माझ्या भाचीला सांगितलं माझ्या वतीने मंदिरात जाऊन आईला साकडं घाल. आणि खरंच आईने तिचं माझं घातलेलं गाऱ्हाणं ऐकलं आणि माझे मिस्टर बरे झाले. खूप मोठं म्हणजे तिचा खूप मोठा आधार आहे आम्हा सगळ्या लेकींना, सुनांना आणि सगळ्यांना. खूप आई आमची जागृत आहे, आमच्या स्वप्नात येते. आम्ही तिला विसरलो तर ती आम्हाला आमच्या स्वप्नात येऊन आम्हाला आठवण करून देते. अशी हे आमची गैलाई आई, आमच्या गावाची आई, आमच्या सगळ्या लेकींची आई. आम्हाला आता आई वडील नसले तरी आमच्या आई आहे ना, आमचं माहेर म्हणजे आमची आई गैलाई. खूप जागृत देवस्थान आहे. खूप तिचे गुण गाण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत.